अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। महाराष्ट्र विधानसभा के इलेक्शन कुछ ही दिनों पर आए हुए हैं, जिसको लेकर शरद चंद्र जी पवार साहब इनके राष्ट्रवादी कांग्रेस की जानिब से शिव स्वराज्य यात्रा का आयोजन किया गया है, जिसमें परभनी जिला पूरे परभनी जिले के चारों भी मतदार संघ में शिव स्वराज्य यात्रा का आयोजन किया गया था। जिंतूर विधानसभा मतदार संघ माजी आमदार विजयराव जी भांबड़े साहब इनकी जानिब से यहाँ पर शिव स्वराज्य यात्रा का यहाँ पर सत्कार किया गया। और शिव स्वराज्य यात्रा में जिस तरह से यहाँ खासदार अमोल कोल्हे, उसी के साथ में राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार, इनके प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल, साथ ही खासदार फौजिया तहसील खान, आमदार राजेश दादा टोम्पे, इसी के साथ में सुरेश गव्हाणे, महबूब शेख, जिला अध्यक्ष माजी आमदार विजय गव्हाणे, अशोक डग, भीमराव हत्तीअंबिरे, सोनाली देशमुख, पंढरीनाथ कांबळे, नागेश फाटे, जिंतूर तहसील के तमाम, जिंतूर विधानसभा मतदार संघ के तमाम ही पदाधिकारी और कार्यकर्ता इस वक्त मौजूद थे। खास तौर से मुस्लिम समुदाय के लोग यहाँ पर मौजूद थे। मुस्लिम समुदाय के लोग जिस तरह से माजी आमदार विजयराव जी भांबड़े इनके कंधे को कंधा लगाकर काम करते हुए नजर आ रहे हैं। अब ऐसा लग रहा है कि आने वाले 2024 महाराष्ट्र राज्य के विधानसभा मतदार संघ में सेलू जिंतूर विधानसभा मतदार संघ से माजी आमदार विजयराव जी भांबड़े ये दूसरी बार आमदार बन जाएंगे, ऐसा महसूस हो रहा है। ये सवाही इस तरह से ली गई है कि यहाँ पर माजी आमदार विजयराव जी भांबड़े इन्होंने क्लियरली ये बात बता दी है कि शरद चंद्र जी पवार इनकी राष्ट्रवादी कांग्रेस किस तरह से काम करने वाली है और मुस्लिम समुदाय को जो न्याय दिलाने का काम इन्होंने किया है, ये भी हम आपको सुना रहे हैं। आइए जानते हैं इस वक्त किस तरह की इन्होंने बात कही है तमाम लोगों ने, जिसमें महबूब शेख इन्होंने भी क्या मार्गदर्शन किया, इन्हीं के साथ में जयंत पाटिल साहब इन्होंने, इन्हीं के साथ में खासदार कोल्हे इन्होंने किस तरह की प्रतिक्रिया दी है। और यही नहीं, इसके अलावा विजयराव जी भांबड़े इन्होंने भी अपने ख्यालात का इजहार किया है। साथ ही प्रेक्षाताई भांबड़े इन्होंने भी अपने ख्यालात का इजहार किया है। हम आपको पूरी स्टोरी, पूरी बात इनकी बता रहे हैं कि किस तरह से इन्होंने भाषण किए हैं। तुरुंगापेक्षा भाजपा ही मानणारी सगळी मंडळी, पण आम्हाला अभिमान आहे। आम्हाला वाटलं होतं की अजितदादा गेले, मग अजितदादा सोबत भांबळे साहेब जातील का, शंका होती सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना। पण आम्हाला वाटलं होतं काय की शरद पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका विजय भांबळे साहेबांनी घेतली आणि आपण सगळ्यांनी घेतली। आज विजय भांबळे साहेबांसारखं एक नेतृत्व आहे, ते 24 तास लोकांच्या मध्ये फिरतंय। आमची बहीण प्रेक्षाताई भांबळे देखील आज लोकांच्या मध्ये फिरतंय। मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची की उद्या कुठल्याही परिस्थितीला बळी न पडता आपण सगळ्यांनी विजयराव भांबळे साहेबांना पुढच्या आणि उद्याच्या 3 महिने निवडणुकीची लावणी बसतो जिंतूरला जाणार। स्वप्न तरी उभा राहून झोपतो का नाही, पण तुम्ही झोपायला घरी जावा। पण 3 महिने रोज एक मतदाराला या भारतीय जनता पार्टीने कशी महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, कशा पद्धतीने ईडीसीबीआयचा वापर करून महाराष्ट्र हा दुधाच्या दाबेला बांधलाय, हे जाऊन आपल्याला 3 महिने घराघरात सांगायचंय। दुसरं मी कोणाला वापरला, इथे तरुणांची संख्या मोठी आहे आणि कोणतीही ताकद जर मोजायची असली तर ती हाऊस पॉवर मध्ये मोजली जाते। फक्त 1000 हाऊस पॉवरचं मोटरसायकलचं इंजिन असू दे, नाहीतर 40,000 हाऊस पॉवरचं जेटचं इंजिन असू दे, तिथेही कोणा। आणि तिसरा मी कोणा अशा प्रकारसाठी वापरला की ज्या भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये द्वेषाचं राजकारण सुरू केलं, त्या भारतीय जनता पार्टीला उद्याच्या विधानसभाच्या निवडणुकीत लावायचं आहे। हे सगळ्यांचं म्हणणं आहे। मग राहणार का कोणासारखं 3 महिने एवढा कमी आवाज 50,000 निवडून द्यायचंय, तिकडे ऑनलाईन मीटिंग घेणाऱ्या सगळ्यांच्या कान ठळ्या बसल्या का 3 महिने कोणासारखं। मग मी घोषणा देतो, हात वर तुमचं नातं काय, शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, देश का नेता कैसा हो, जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अमोल कोल्हे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विजय भांबळे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। समोर मुंबईहून काही कलाकार आलेले आणि अतिशय उच्च दर्जाचे कलाकार महाराष्ट्राचा
भाग्य विधाता लक्ष देऊन ऐका महाराष्ट्राचा आपल्या महान राज्याचा महत्वाची गोष्ट ही नाही रिक्षावाला राजा मंडळी पोराला लक्ष करून ऐका म्हणाकडे कसला बोलाय महाराजाची गोष्ट ही नाही रिक्षावाला राजा दोन सवारी प्रथम रिक्षावाला राजा म्हणते हा तेच रिक्षावाला राजा दोन सवारी खेळती खेळ रात्रीचा घडी भेटती गडी वाढवून गाडी घालून होडी तो रात्रीचा गाडी गती करून वेगवेगळे वेशांतर करून त्यांनी काय केले करुणी वाटी वरती वाढले महाआघाडी सरकार कोणी खर्च सरकार तरी विरोधकांशी हात मिळवणी करून स्वतःचा पक्ष फोडून दोन गट स्थापन केलेला राजा ऑटो रिक्षा प्रधानी हे आपल्या प्रधानी म्हणजे वेगळे कॅरेक्टर आहे हे जगतात कलियुगात वागतात पेशवाई सारखे माझा बॉम्बला होशियार एक आहे शर्यती पाताळी महाराष्ट्राचे खलनायक अण्णाजी पंत प्रेस कॉन्फरन्स मध्ये नुसतं बोललो हे आपल्या सरकारी हे लगेच मागून चिठ्ठ्या घेतात चिठ्ठ्या असं बोला तसं बोला हे बोला ते बोला जेवणाचं ताट तोंडाचं काढून घ्यावं तसं माईक काढून घेतात
धडक नाही, दर्शनाला गेलो, उभा राहिलो, लगेच बाजू येऊन बायकोसाठी उभे राहतात. या बघा, हे नवरा बायको सारखं आहे. काय बोलताय? असं लोक बोलायला लागले. पण आता काय बरं होणार आपला म्हणजे कोर्टाने तसा आदेश दिलेला आहे, आपला संसार अवैध ठरणार आहे. आपला संसार वैध आहे, आपलं सरकार वैध असा निर्वाह दिला आपल्या नार्वेकर गुरुजींनी. त्यांना आम्ही सांगितलं, तुम्ही नाही सांगितलं, तुमच्या दिल्लीच्या मालकांनी सांगितले. त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी सगळ्यांना सांगितलं. अरे लबाड लावाज, हा? असं लोक नार्वेकरांना बोलायला लागले, पण आपण करेल लबाड. तुम्हीच ना या ठिकाणी लबाड, हे पण आहेत आमच्या बरोबर लबाड. खडाळ्याचं लावा. हे अभिनंदन. यांच्या घड्याला तर काटेच नाहीये. तुमचं पण चोरलेलं घड्याचं बंद पडणार आहे. ओरडायच्या आशीर्वादाने. ओ माय काका. अरे वा दादाश्री, आज काकांची आठवण आली. काकांना सोडल्यापासून लई वाट लागली. कसली? कमरेची. कमरेची नाही, तुमच्या राजकीय कारकिर्दीची वाट लागली. नाही नाही नाही, पण आता सगळं ठीक होणार आहे, कारण आम्हाला नक्की गोष्ट मिळालेली. कुठली? गुलाबी जॅकेट. गुलाबी जॅकेट आणि सगळं सलवार म्हणायचं काकावानी कळवून अंगार. गुलाबी जॅकेट आणि सगळं सलवार म्हणायचं काका. काय पण बोलू नका. पहाटे पहाटेचं बोलून सारखं टोमणे मारू नका. तुम्ही हसू नका. तुमच्यासारखं नाही, दिवसा ढोबळ्या दिवसाने मजा येईल. काय झाडी, काय डोंगर, काय हाते, काय झाली काय डोळे. तुम्हाला सांगू, आणण्याची बऱ्याच दिवसांनी टेबल पण मला एक काय केलं, तुमच्यासाठी रात्रभर पळापळी केली, तरी तुम्ही आणण्याच्या बरोबर घेतलं. तुला एक किलो घेऊन काहीच फायदा होता दिसत नाही. मला एक काय कळलं, तुमच्यासाठी रात्रभर पळापळी केली, तरी तुम्ही आणण्याच्या बरोबर घेतलं. तुला बरोबर घेऊन आमचा काहीच फायदा होता दिसत नाही. अण्णाजी, आम्ही एकटे नाही आलोय, 40 जणांना बरोबर घेऊन आलोय. आली म्हणतात 40 चोर. तुम्ही 40 जणांना बरोबर घेऊन आलेले. हे पण आधी बाबा 40 सूट. अण्णाजी, आम्हाला तो म्हणताय, आम्हाला धमकायला ही फाईल ओपन करून ती फाईल ओपन करून सप्लाय करून तुमच्याकडे यावं लागले. आम्हाला तर म्हणाले की दादा जेल मध्ये जाईल, चक्की पीसी. अण्णा लय पीठ काढलं करा. इकडे या. मला झालं तुम्ही आता मला वाटलं पहाटे पहाटे येत आहे का काही. वाटेल बोलू तुम्हाला सारखी टोमणी नका. मला हे काही करता, आम्हाला 100 जागा पाहिजे. 100 जागा. लोकसभेला कशा 4 जागा देतात, कशी पैकी 1 जागा आली. काय सांग, तुमच्या पण 7 जागा आल्या, त्यात पण आम्ही 7 दिली. होत असलेल्या शिवस्वराज्य यात्रेचं जंगी स्वागत हे अत्यंत अभूतपूर्व आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करू. या कार्यक्रमासाठी, या यात्रेच्या स्वागतासाठी आपण मोठ्या संख्येने आलेला आहात. आपल्या सर्वांचे आवडते नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, आपले लोकप्रिय खासदार, संसद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उपनेते आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे, आपल्या जिल्ह्याच्या भूमिपुत्र आणि सुपुत्री खासदार फौजिया खान, वेळेचं खूप बंधन आहे, कारण इथून नंतर आता पुन्हा हिंगोली जिल्ह्यात सुद्धा वेळेत पोहोचायचं आहे. आणि त्यामुळं उपस्थित सर्व सन्माननीय मान्य आपल्या सर्वांचे आवडते नेते श्री
भांबळेजी यांना 7 रेडी पाहिजे आणि मागच्या वेळी जी अगदी थोडक्यात भेटलेली संधी आता पुन्हा मिळवली पाहिजे एवढीच विनंती करण्यासाठी मी आपल्याला सांगतो. मित्रांनो, या यात्रेचं महत्व हे शिवछत्रपतींचं स्वराज्य ज्या पद्धतीनं होतं त्या पद्धतीचं राज्य आपल्याला पाहिजे. रयतेचं राज्य आपण म्हणतो छत्रपतींचं राज्य म्हणजे न्यायाचं राज्य. छत्रपतींचं राज्य म्हणजे 18 पगड जाती आणि सर्वांना समान पद्धतीनं वागवून देणारं राज्य. आणि म्हणून ते राज्य आपल्याला या ठिकाणी पाहिजे, त्याची उणीव आज आपल्याला सगळ्यांना झाली. आज काय पाहायला मिळतं या सुंदर नाट्यामध्ये आपण काय काय संदेश घेतले. ते संदेश असे आहेत की या ठिकाणी सुडाचं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण, खुर्ची मिळवण्यासाठी वाटेल ते अशा पद्धतीचं अनैतिक पद्धतीचं राजकारण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पण या सगळ्या गढूळ वातावरणात मला मुद्दाम मार्क दिला पाहिजे आमचे मित्र भामरेजींना, विजयजींना. या सगळ्यांच्या बाबतीत ज्यावेळी नोंद होईल इतिहासामध्ये त्यावेळी जे गद्दार आहेत आणि जे खऱ्या अर्थाने निष्ठावंत आहेत, तर विजय भांबळे हे निष्ठावंत आहेत अशी नोंद त्या ठिकाणी झाली. मी आपल्या सगळ्यांना हेच सांगायला आलो की निष्ठावंतांची नोंद घ्या, निष्ठावंतांची काळजी घ्या. जरा मूल्याचं राजकारण जपा. राजकारणात मूल्य राहिलेले नाही. मी आता म्हटलं तसं नीतिमत्ता राहिलेली नाही. सकाळी एका कार्यालयात, दुपारी एका कार्यालयात, संध्याकाळी एका कार्यालयात अशा पद्धतीची कार्यकर्ते आणि नेते फिरतायत आणि त्यामुळे निष्ठावंतांची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मित्रांनो, या निमित्ताने या राज्यामध्ये चाललेला सगळा गोंधळ कारभार आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला. या राज्यामध्ये हे राज्य मी एमबीबीएस राज्य म्हणतो, म्हणजे महागाई वाढवली. तुम्ही पाहताय की गॅसचा भाव 2014 ला काय होता 400 रुपये, आता तो झाला 1400 रुपये. आपल्या डीएपीच्या गोळीचा भाव काय होता, आता काय झालाय 1600-1700 रुपये. बी बियाणे वाढले, सगळे खर्च वाढले. पण या सरकारचे भाजपचे नेते काय सांगत, आमचं सरकार येऊ द्या, आम्ही तुम्हाला कापसाला 10,000 रुपये भाव देऊ, आम्ही तुम्हाला सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ. हे माझं वाक्य नाही, हे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वाक्य. आज हे वाक्य ते सध्याचं त्यांचं सरकार. आपण काय भावामध्ये कापूस विकतोय, आपण काय भावामध्ये सोयाबीन विकतोय. 4200च्या वर सोयाबीन नाही, 7,000-7,500च्या वर कापूस नाही. हे सगळं आपल्याला मोठ्या पद्धतीने नुकसान सहन करावं लागतं. एकीकडे महागाई वाढली आणि एकीकडे शेतीमालाला भाव. आणि म्हणून मी एमबीबीएस जे म्हटलं की महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, भ्रष्टाचार वाढला. असं महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढणार हे सरकार. यासाठी आज आपण बघितलं तर आमच्या तरुणाईच्या दृष्टिकोनातून इथं एक दृश्य दाखवलं. आम्ही मंत्रिमंडळात असताना, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 4 लाख कोटींची गुंतवणूक या राज्यामध्ये झाली. या गुंतवणुकीतले 17 मोठे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून
गुजरातला गेले, आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर गेले, या सध्याच्या सरकारच्या डोळ्यासमोर गेले, पण हे एक शब्द सुद्धा त्यामध्ये बोलू शकले नाही. त्याचं कारण हे त्या ठिकाणी गुजरातच्या समोर बोलू शकत नाही, गुजरातच्या समोर लाचार झालेले, आणि त्यामुळं आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जर आपल्याला जिवंत ठेवायचा असेल, या शिकलेल्या तरुण वर्गाची जर काळजी आपल्याला घ्यायची असेल, तर मित्रांनो आपल्याला हे सध्याचं सरकार बदललं. या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो. मी आपल्याला सांगेन की आमचा सगळा जिंतूर आणि सेलू सगळा ग्रामीण भाग आहे, शेती करणारा भाग आहे, आणि या ठिकाणी आपले खूप मोठे प्रश्न आहेत. मला सांगा की अनुदान वाटप करण्याचा निर्णय या सरकारने घेतला, पण आज 2 वर्ष झाले, 2 वर्षापूर्वीचा अनुदान सुद्धा अजून मिळालेलं नाही. भरपूर क्लिष्ट अशी अनुदान मिळण्याची पद्धत केली. काय तर म्हणजे VK नंबर काढा, अगोदर तहसीलदार वर यादी पाठवतो, नंतर मंत्रालय VK नंबर देतं, नंतर आपल्याला EKYC करायची, आणि नंतर ज्यावेळी त्यांची मर्जी असेल आणि ज्यावेळी त्यांना वाटेल त्यावेळी पैसे. आजही 30-40% लोकांना 2-2 वर्षापूर्वीचं अनुदान आलेले नाही, विमा आलेला नाही. या ठिकाणी मला आपल्याला जबाबदारी सांगायची, अनेक योजना या ठिकाणी नवीन जाहीर करतात. महिनाभर कदाचित निवडणुका पुढे ढकलण्याची काय माहिती नाही, पण यासाठी सुद्धा कारण एकच आहे की वेगवेगळ्या फसव्या घोषणा करणारं योजना त्यांना द्यायच्या. आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आपल्याला सांगायचं की ई-पीक पाहणी करण्याच्या अनुषंगाने ज्यांच्याजवळ 7/12वर ई-पीक पाहणी झाली असेल किंवा नोंद झाली असेल त्यांनाच हे अनुदान सध्याचं मिळतं. त्यातही आमचे खूप शेतकरी राहणार. मला या ठिकाणी सांगायचं, या नाट्यामध्ये आपल्याला सांगितलं की PM किसान 12,000 रुपये वर्षाला आम्ही देणार. CM किसान आणि PM किसान मागचे 6 महिने झाले माझे शेतकरी मित्रांनो, अजून आपले पैसे खात्यात आलेले नाही. याला कोण उत्तर देणार? नवीन 1500 रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीणसाठी देऊ असं सांगितलं. त्यांचे 2 आमदार काय सांगतात की बहिणींनी जर मतदान वेळेवर केलं तर ठीक, नाहीतर आमची ओवाळणी आम्ही पुन्हा वापरू. एका बहादरांनी सांगितलं की जर आम्हाला नीट निकाल नाही लागला तर 2 महिन्याची योजना आम्ही बंद करू. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत ही सगळी मतदारांवर डोळा ठेवून केलेली योजना आहे. नोंद घेतलेली. तुम्ही बघितलं की एक याचिकेच्या बाबतीत हायकोर्टाने जर सांगितलं की अरे बाबांनो तुम्ही पैसे कुठून आणणार, अगोदर आम्हाला हिशोब द्या. या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना जरा जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला पाहिजे की वेगवेगळ्या मार्गाने आपल्या खिशातून पैसे काढण्याची व्यवस्था या सरकारने. जसं महागाई तर वाढली, GSTच्या माध्यमातून आपण प्रत्येक गोष्ट जी घेतो, आज शेतकरी ट्रॅक्टर घेऊ द्या, नांगर घेऊ द्या, आपल्या घरातली तिखट मीठ मिरची तेल काय घ्यायचं असेल घेऊ द्या, सगळीकडून आज GSTच्या माध्यमातून आपल्या खिशातून पैसे काढले जातात आणि त्याच्यातून चिमूटभर पैसे आपल्याला वापस दिले जातात. आपण स्वाभिमानी आहोत, आणि मला सांगायचं की खऱ्या अर्थाने फुकटचे पैसे देण्यापेक्षा सुद्धा स्वाभिमानाने पैसे कमवण्याची संधी देण्याचं काम सरकारने केलं. युवकांना नोकऱ्या लागतील अशा पद्धतीची गुंतवणूक करून मोठे उद्योग कसे येतील हे बघितलं. शेतकऱ्याला शेतीमाल चांगला पद्धतीने दिला पाहिजे, या पद्धतीची भूमिका घेऊन शासनाचं धोरण असायला पाहिजे अशी अपेक्षा. अशा माध्यमातून काम आपण करू. मित्रांनो, अजून जास्त न बोलता एवढंच सांगेल की विजयराव आपल्यामध्ये खूप चांगलं काम करताय. आपल्या त्या ठिकाणचे अनेक सुशोभीकरण करण्याचं काम केलंय, शहराचा विकास करण्याचं काम केलंय, तुमच्या सुखात दुःखात सातत्याने राहण्याचं काम केलंय, आणि त्यामुळे त्यांना तुम्ही नक्कीच साथ द्या.
धन्यवाद साहेब। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष आदरणीय सर्व शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने जमलो आहोत। या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे प्रांताध्यक्ष ज्यांनी खरोखर अतिशय जबाबदारीने काम केले, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय जयंतजी पाटील साहेब। त्याचबरोबर या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित असलेले ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचलेल्या सर्व मान्यवर त्यामध्ये आदरणीय प्रांताध्यक्ष जयंती पाटील साहेब, आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब, माजी राज्यमंत्री माजी मंत्री राजेशजी टोपे साहेब, आदरणीय विजयजी भोंगे साहेब। आता तुम्ही ठरले मी बोलणार शरदचंद्रजी पवार साहेबांचा दिल्ली पण गेला पाहिजे। शरदचंद्रजी पवार साहेबांचा, जयंत पाटील साहेबांचा, अमोलजी कोल्हे साहेबांचा, आज नुकतंच या ठिकाणी झालंय आणि या शिवस्वराज्य यात्रेसाठी ज्यांचा संकल्प होता, ज्यांनी ही शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं, असे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही शिवस्वराज्य यात्रा सुरुवात झाली। काळापडत्यात जाऊन त्यांनी हिंदुत्वाचे प्रश्न समजून घेतले, असे महाराष्ट्राचे लोकनेते आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब आणि खऱ्या अर्थानं शिवस्वराज्याची भूमिका मांडण्याचं ज्यांनी काम केलं आणि या मतदारसंघातले आलेले सर्व शेतकरी, सर्व माझे तरुण, सर्व आमच्या माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्या अगोदर तुमची दिली व्यक्त करणार। जयंत पाटील साहेब, हे सर्व लोक 1 वाजल्यापासून आले, 1 वाजल्यापासून तुमच्या सगळ्यांची वाट बघत होते। आता इतक्या वेळ थांबले, फक्त आता 1 तास तुम्हाला थांबणार ना? नक्की माझं भाषण नाही, पण तुम्हाला कोल्हे साहेबांचं जयंत पाटील साहेब भाषण आहे, माझं तुम्ही नाही। 1 तास तुम्हाला शांत असेल। काय काय ठीक आहे, मी सगळ्या अगोदर या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं या शिवस्वराज्य यात्रेचं सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं, सर्व माझ्या युवकांच्या वतीनं, माझ्या महिलांच्या वतीनं मी या यात्रेचं मनापासून स्वागत मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो। जयंत पाटील साहेब, अमोल कोल्हे साहेब, मी तुम्हाला कालच्या लोकसभेच्या निवडणुका आमच्या परभणी लोकसभेमध्ये झाल्या, अनेक लोक सांगत होते
विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं मतदान कमी होणार. इथं महायुतीला जास्त मतदान होणार अशा प्रकारचे काही नेते भाषण करायचे आणि भाषणामध्ये सांगायचे की जिंतूर मतदारसंघ हा 50,000 मतांना मायनस झाला. मतदारसंघाचे उमेदवार बंडू साहेबांना 13,000 मताची लीड दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. हे सगळी लीड तुम्ही दिली सगळ्या कार्यकर्त्यांनी जनतेने. एकीकडे पैशाचं वारं होतं, प्रचंड 20 लाख होते. मला एक भाजपचा नेता मला नेहमी फोन करायचे की तुमच्या मतदारसंघाला मायनस झाला काय. मी म्हणलं आता तुम्हाला फोन करत नाही, वाटली झाला फोन करू. नंतर त्यांना फोनच नाही आला. आणि मी ज्या विश्वासाने बोललो होतो हे मी तुमच्यावर बोललो होतो. मला माहित होतं या मतदारसंघातली जनता शून्य आहे. या मतदारसंघातला गरीब असेल, कष्टकरी असेल, युवक असेल, महिला असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहणार आहे. ते शब्द पूर्ण करण्याचं काम तुम्ही सगळ्या इतर बसलेल्या लोकांनी केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. जयंत पाटील साहेब, आंबेडकर साहेब, दानदेवकर साहेब आमचे त्या मीटिंगला बसले. साहेब आमच्याकडं मागच्या 2.5 महिन्यापूर्वी जिंतूर मार्केट कमिटीचा एक मुद्दा काही लोकांनी अपप्रचार सुरू केला आणि जिंतूर मार्केट कमिटीमध्ये आपल्या कार्यकर्त्यावरती सरकारकडे दबाव आणून, पोलिसवर दबाव आणून, सहकार खात्यावरती दबाव आणून आपल्या मार्केट कमिटीचे 11 डायरेक्टरवर खोटे गुन्हे दाखल केले. काय खोटे गुन्हे दाखल केले? हे कॉम्प्लेक्स चुकीच्या पद्धतीने वाटत केले. आता जयंत पाटील साहेबांकडे अनेक खात्यांचा कारभार तुम्ही बघितलेला. 12(1) परवानगी घेऊन सगळं कॉम्प्लेक्स नियमाप्रमाणे ते वापरण्यात दिलं. नियमाप्रमाणे दिल्यानंतर सुद्धा प्रचंड सरकारचा दबाव आला आणि आमच्या तरुण 12 कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल केला. कोण कार्यकर्ता होते माहिती? एक माझा कोणती समाजाचा एक कार्यकर्ता रुपेश शुभ्र, माझा वंजारी बांधव होता कैलास सांगरे, एक माझा दलित बांधव होता दिलीप भालसाव, दिलीप गोईपिडांचा एक ओबीसीचा कार्यकर्ता, मराठा समाजाचे 2 कार्यकर्ते प्रभाकर चव्हाण असेल त्यांच्यावरती गुन्हा दाखल. 18 पदोन्नतीचे जे कार्यकर्ते जे नियमाप्रमाणे काम करू लागले अशा 18 ते 12 लोकांवरती शासनाचा गव्हर्नमेंटचा दबाव आला. गृहमंत्र्यांचा फोन आला, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा. मला तमाम जनतेला एवढं सांगायचं, आमचा कार्यकर्ता किंवा विजय भावनेंनी कोणाचा 1 रुपया त्याच्या आयुष्यामध्ये खाल्ला. आणि माझ्या व्यापाऱ्यांना एवढं सांगायचं, जे व्यापारी दहशतवादीमध्ये जिंतूर मध्ये तुम्ही काही चिंता करू नका. आज त्यांचे दिवस आहे, सरकार त्यांचं सरकार त्यांचं आहे म्हणून खोटे लोक नाटक करून गुन्हे दाखल करावे. तुम्ही आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगा, कोणाला काय करायचं ते करू द्या. महाराष्ट्रामध्ये सरकार आपल्याला सरकार आल्याच्या नंतर मात्र व्यापाऱ्यांना चिंता करू नका. विजय भावने तुमच्या पाठीमागे त्यांचा हिशोब आपण करू नंतर आपण नाही करणार, पण आम्ही चुकीच्या पद्धतीने करणार. आता मागची मार्केट कमिटीमध्ये किती भ्रष्टाचार झाला आता कारण पासून तुम्हाला 2-3 तास लागतात. त्यांचे एवढा कटू आहे 30 वर्ष. आता
आता मी तर इलेक्शनच्या गडबडीमध्ये निवडणुका झाल्या बघू आता 30 वर्षाचं गडबड आहे त्यांचं. आता ते बाहेर नंतर काढूया. पीक विमा विसरले ना तुम्ही आता? विसरले? प्रत्येकाचा पीक विमा राष्ट्रीयकरण घटक नाही केलास. आता मी कोणाचा 1 रुपया कधी आयुष्यामध्ये खर्च करा. आम्ही कधी कधी भ्रष्टाचार करणारे कार्यकर्ते नाही. मला कार्यकर्ता पण नाही आणि आम्ही भावनिक कुटुंब पण नाही. त्याच्यामुळे ज्या कार्यकर्त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्या कार्यकर्त्यांचा अन्याय झाला. अशा पद्धतीचं राजकारण कधी आम्ही केलं नाही. म्हणून काही कार्यकर्त्यांची काळजी करू नका. या 2-3 महिन्याचं आता वेळ झालेली आता ही याची नाव डुबायली. 3 महिन्यानंतर नक्कीच आपलं राज्य येईल आणि लोकांना न्याय द्यायचे काम आपण सगळे कार्यकर्ते करू अशा प्रकारचा विश्वास या माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली. काय चूक झाली? अनेक समाजाच्या लोकांना आपण उमेदवारी दिली. आम्ही कधी बघितलं नाही कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, तो गरीब आहे का श्रीमंत आहे कधी बघितलं. तो धनगर बांधव असतो, तो वंजारी असतो, मुस्लिम असतो, दलित असतो, मराठा असतो. प्रत्येक समाजाला या मतदारसंघात न्याय देण्याचे काम राष्ट्रवादीच्या सगळ्या प्रमुखांनी केलं. मी स्वतः केलं. काही लोक म्हणायचे यांना उमेदवारी देऊ नका, हे गद्दार होणार. तरी मी लोकांचं नाही ऐकलं. अनेक लोकांना उमेदवारी दिल्या. ओपनच्या ठिकाणी ओबीसीचा कार्यकर्ता निवडून आणला. तुम्ही सगळ्या लोकांनी मतदान केलं. त्याच्या तुमची चूक नाही, माझी चूक आहे. तर या ज्या लोकांना तुम्ही माझ्यामुळे तुम्ही पक्षामुळे निवडून दिलं असे काही लोक काही पक्ष सोडून गेले. मला चिंता नाही. जोपर्यंत हा मतदारसंघातला गोरगरीब माणूस माझ्यासोबत आहे काही अडचण येणार नाही. जे गेले ते जाऊ द्या, चिंता करू नका. पण सर्वसामान्य माणूस जागेवर आहे. सर्वसामान्य माणूस जागेवर आहे, कोणी पुढे गेला नाही. आणि मी आजच सांगतो तुम्हाला, मागच्याही अनेक कार्यक्रमामध्ये तुम्हाला भाषण केले. जे सोडून गेले ते कधी ग्रामपंचायतीचे मेंबर झाले का म्हणतात. आणि जे पक्षाशी गद्दार झाले, जे जनतेशी गद्दार झाले, जे आपल्या मातीशी गद्दार झाले, अशा लोकांना विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्यांची जागा दाखवायची आणि त्या गद्दाराला बिलकुल धडा शिकवायचं काम आपण सगळ्यांनी करायचं. हे सुद्धा मला आजच्या काळात काही गेले नवीन पोरं तयार झाले लगेच. नवीन पोरं लगेच तयार झाले. आता नवीनला संधी देऊ, युवकाला संधी देऊ. काम करणाऱ्या मुलाला पुढे नव्हता काही फरक पडत नाही. कोणाला फिरायचं आता तुम्ही ठरवलं गरीब का असं आपण त्याला पाठिंबा द्यायचा आणि त्याला संपूर्ण ताकद लावण्याचं काम आहे. हे काम आता आपल्याला सगळ्याला करायचं. आता लोकसभेचे निकाल लागले. लोकसभेमध्ये यांचा कार्यक्रम झाला. आता नवीन योजना सुरू लाडकी बहीण 3 महिने 3,000 रुपये टाकले. मला तुम्हाला सगळं विचारायचं, लाडकी बहीण आता कशी आठवली? 2 वर्ष सरकार होतं. मागच्या 5 वर्षापूर्वी 14-19 त्यांचं सरकार होतं. लाडकी बहीण काय आठवली? लाडकी बहीण याच्यामुळे आठवली आता लोकसभेमध्ये यांचा कार्यक्रम झाला. 31 जागा पडल्या म्हणून लाडकी बहीण आठवली. आमच्या महिला ठिकाणी बसल्या आहेत. महाराज की
निवडणूक कुठला कार्यक्रम होता? मला एक प्रश्न विचारायचा सगळ्यांना, तुम्हाला आठवतं का 2014 मध्ये मोदी साहेब म्हणले होते जनधनचे खाते बोला. खरं सांगा, जनधनचे खाते कोण हात वर करा. जनधन सगळ्यात बोलायचं बरं. त्या जनधन मध्ये 15 लाख रुपये कोणाच्या खात्यावर हात वर करा. जनधनचे खाते खोलले तेव्हा सांगायचं की 15 लाख रुपये तुमच्या खात्यावर टाका. आणखी लोक वाढतात की 15 लाख रुपये वाढले. लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये दिले का उपकार नाही केले. आपला मागचा हिशोब आहे 15 लाख. आपले 15 लाख रुपये भाजप सरकारकडे बाकी आहे, त्याच्यात 3,000 रुपये दिले. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना मला विनंती करायची, हे 3 महिन्यापुरता कार्यक्रम आहे. मी जयंत पाटील साहेबांना अमोल पवार साहेबांना विनंती करतो, लाडकी बहिणीची योजना त्यांनी जर सुरू केली असेल 3 महिन्यापूर्वी, पण मला साहेबांना विनंती करायची की आमच्या बहिणी आहेत, आमचे वयोवृद्ध नागरिक आहेत, आमचे युवक आहेत, यांच्यासाठीची योजना यांनी सुरू केली असेल. आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्याच्यामध्ये मी ही योजना अधिक चांगली कशी करता येईल हा प्रयत्न आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने करावा, अशा प्रकारची विनंती ही योजना बंद करणं कसं आहे, ही योजना आणखी चांगली करा. आमच्या महिलेला 10,000 रुपये 2,000 रुपये काय फरक पडतो, त्या महिलेला माणसांना झाला. हे काम मात्र महाविकास आघाडीचं सरकार जयंत पाटील साहेब बोलते. हे सगळे कामं करायचे आपल्याला. खोटं बोलणारं सरकार नाहीये. सरकार असताना कर्जमाफी केली, 2 लाखाची सगळ्याला कर्जमाफी भेटली. शेतीमालाला चांगल्या प्रकारचा भाव मिळायचा, आता 2 वर्षात कुठल्या प्रकारचा भाव मिळत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. म्हणून मी सगळ्या मतदारसंघाच्या जनतेला एकच विनंती करणार आहे, बसा ना, शांत बसा, बसा बसा. ते सरकारने पण आपलं सरकारने किती बघू आपण. तेव्हा माझ्या मतदारसंघातल्या जनतेला एकच सांगतोय, 5 वर्ष 2014 ते 19 तुम्ही सगळ्या लोकांनी माझ्या मतदारसंघाचा आमदार प्रामाणिकपणे तुमचं काम करण्याचा प्रयत्न मी माझ्या सगळ्या सहकार्याने केला. रात्रंदिवस काम करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं. 2019 मध्ये 1800 मतांनी आपला पराभव झाला. हे पराभव कशामुळे झाला? काही ठिकाणी पैशाचे आम्ही दाखविले, अनेक खोट्या संस्था दिले आणि त्या ठिकाणी आपला पराभव झाला. मला जनतेला एवढं सांगायचं की पुढचे 5 वर्ष आपलं कोण काम करणार आहे, कोणता पक्ष काम करणार आहे, या गोष्टीचा विचार माझ्या प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. मी एवढं सांगतो, विजय भांबळे तुमचा भावासारखा. माझं घर इथे आहे, माझं ऑफिस इथे. मी मुंबईला राहत नाही, मी परभणीला राहत नाही, काही लोक पुण्याला राहते. रात्री 12 वाजता जरी फोन केला तर विजय भांबळे फोन उचलतो. पण तुमचा फोन उचलणारा आमदार पाहिजे, तुम्हाला तुमचं काम करणारा आमदार पाहिजे का पुण्याला राहणारा आमदार पाहिजे, याचा विचार तुम्ही सगळ्या मतदारांनी केला पाहिजे. आणि कोले साहेब तुम्ही साक्षीदार आहे. याच ग्रामवरती 5 वर्षापूर्वी आपली शिवस्वराज्य यात्रा ठिकाणी होती आणि तेव्हा मी भाषणामध्ये सांगितलं होतं, विजय भांबळेच्या श्वासामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी पवार साहेबांना घरी सोडणार नाही. आम्ही पक्षाची गदारी केली नाही. आम्ही सगळे कार्यकर्ते, सगळे मतदारसंघातील लोक जागे होते. आम्हाला अनेक आमिष आले, पण आम्ही पक्ष सोडणार नाही, इमानदारीने पक्षामध्ये राहतो आणि पुढेही राहणार, आता काही शंका नाही. म्हणून माझ्या सगळ्या लोकांना विनंती करतो की 3 महिन्यावर इलेक्शन आले, कोटी नाट्याला आश्वासन देतील, भरपूर आता आमिष करतील. काल परवा सांगत होते बंद केलं, आता इलेक्शन आले का मंदिराची कामं सुरू झाली. मंदिराची
राजवाडीची कार्यकर्त्यांना मला काल फोन आला किशोरचा, त्याने आमच्याकडे मंदिराला काहीतरी दिलं, नांदगावमध्ये मंदिराला काहीतरी दिलं. इलेक्शन आले की सगळे देव आणतो. इलेक्शन संपले की देव धर्म काही फक्त पैसे कमवायचे. हे सगळे पैसे आपलेच आहेत, हे काय कुठून बराचशी फंदून नाही म्हणून पैसे भरायचे ते आपलेच. आता काय करायचं तुम्ही ठरवा. प्रचंड महात्मा येणार आहे, पैशाचा महात्मा येईल, पण तुम्हाला पैसा पाहिजे का मतदारसंघाचं काम पाहिजे, या दोन गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि मगच तुम्ही तुतारीचं बटन दाबा. अशा प्रकारची विनंती करतो. आणि प्रचंड आपण प्राप्तीनं भरपूर 4 घंट्यापासून या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी सगळ्या मतदारसंघाचे जनतेचं आभार याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय विजयरावजी गव्हाणे साहेब. शिवस्वराज यात्रेच्या निमित्ताने या मैदानावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलजी आणि मावळा म्हणजे आपण बोलले या कृष्णाच्या मेळाव्यामध्ये मला बरंच काही बोलायचं, पण मी एकच विचार की वेळ कमी आहे म्हणून आपलं भाषण इथंच काम करून अमोल करूया. जयंत पाटलांनी बोलावं असे विनंती केली. आदिशक्ती तुळजा भवानी उभय हिंदुस्थान सारांत दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवल्यानंतर संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केलं. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी आणि या यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे स्वाभिमान, निष्ठा आणि प्रामाणिकपणा याचं मूर्तिमंत प्रतीक आणि संकट काळात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून निखड्या छातीनं लढणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर, राज्यसभेच्या खासदार, राज्यसभेच्या उपनेत्या फौजिया खान मॅडम ज्यांनी आपल्याला मगाशी मार्गदर्शन केलं, ते माजी मंत्री राजेश भैया टोपे, महबूबाई शेख, सुनीलजी गव्हाणे, जिल्ह्याचे अध्यक्ष विजयराव गव्हाणे, रितेशजी काळे, मनीषाताई केंद्रे, सोलालीताई देशमुख, प्रेक्षाताई भांबळे, अजयजी चौधरी, रामराव उगाळे, मनोजजी फिटे, आशाताई खिलारे, सचिनजी भोपळे, साबिया बेगम, कपिल बारुकी, आणि जिंतूरचे भावी आमदार. खरं तर भांबळे साहेब, मला असं वाटलं होतं की मी शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी यायलोय. येताना जे स्वागत पाहिलं आणि आल्यानंतर ही जी गर्दी पाहिली त्यावरून कळतंय जिंतूरकरांचं ठरले भांबळे साहेबाला आमदार करायचं. त्यामुळे राजे हो, तुतारी अशी वाजू द्या, अशी वाजू द्या का तुतारीच्या आवाजानेच कमळाच्या पाकळ्या गळून पडल्या पाहिजे. अशी तुतारी वाजूला एवढीच कळकळीची विनंती करतो. कारण येणारी ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक नाही. ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे. पण या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीची नासाडी करण्यात आली, ज्या पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्या,
या तुम्ही डोळ्यांनी पाहिजे. आतापर्यंत काय माहिती येतोय, चप्पल खरेदी करता येते, टोपी खरेदी करता येते, चष्मा खरेदी करता येतो, कपडे खरेदी करता येतात. 2.5 वर्षात महाराष्ट्राने पाहिलं, आमदार सुद्धा खरेदी केले जातात, मंत्री सुद्धा केले जातात. 50 खोके ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही आपण आणि त्यासाठी म्हणून म्हणालो, ही विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानी विकत नाही. महाराष्ट्र सहसा पेटत नाही आणि एकदा जर का पेटला तर कुणाच्या बापाच्या तो विजत नाही, हे दाखवून दिले महाराष्ट्राने. आणि हे महाराष्ट्राने दाखवून दिल्यानंतर लोकसभेच्या निकालात 48 मध्ये 31 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले. राजेवर तुम्ही केले, हे यश तुमचं आहे, हे माझ्या मायबाप मतदाराचं यश आहे. महाराष्ट्रातला मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे, हे दिल्लीच्या तख्ताला, दिल्लीच्या सरकारला तुम्ही दाखवून दिले. आणि म्हणून देशाचे पंतप्रधान परवा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून बोलत असताना आतापर्यंत समान नागरी कायदा म्हणत होते, आता सेक्युलर सिव्हिल कोड म्हणायला लागले. हे जे समान नागरी कायदा, ते सेक्युलर सिव्हिल कोडचा जो प्रवास आहे, हा या मायबाप जनतेनं करायला लावला. यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. पण भावानं लढाई अजून संपलेली नाही. चला विचार करा. मगाशी राजे भैया बोलत होते, भांबरे साहेब बोलत होते. बोलत असताना त्यांनी काही योजनांचा उल्लेख केला. माझ्या माता भगिनी बसल्या तिथे. काढले का 1500 रुपये काढले का अकाउंट मधून? काढून घ्या ताई. तिकडं मतांची आली कळकी आणि म्हणून बहीण झाली लाडकी. हे लोकसभा निवडणुकीमध्ये झाले म्हणजे आमच्या पोलीस ताईंना सुद्धा याची खात्री पडलेली आहे. नाही तर विचार करा ताई, 9 वर्ष भाऊ आपल्या दारावरून जातोय, 9 वर्षात भावाने कधी वळून बघितलं नाही. लोकसभा निवडणुकीत असा ताणका दिला का नाही महाराष्ट्राने? कायद्याने वळून बघावं लागलं बहिणीच्या दाराकडे, म्हणावं लागलं ताई तू माझी लाडकी. पण ताईला माहितीये मतांची झाली कळकी, म्हणून बहीण झाली लाडकी. पण बहीण विचारते भावाला, दादा 1500ची ओवाळणीचं ठीक आहे, आपलेच पैसे बरोबर नाही. मग जन्माला आल्यानंतर बाळाला इंजेक्शन देतो ना व्हॅक्सिन, त्याच्यावर बी जीएसटी असतो. आणि गेल्यानंतर कापणासाठी नाही तर तिरडीवर जो कपडा अंथरतो ना त्याच्यावर पण जीएसटी असतो. सगळं आमच्या घामाचं, आमच्या मेहनतीचं ओर पडून घेतल्यानंतर आता फक्त निवडणुकीच्या तोंडावर जर 1500 देत असतील तर आपल्याच हक्काचे घ्यायला विसरू नका, पण घेण्याबरोबर प्रश्न विचारायला विसरू नका. ताई विचारा, दादा 1500ची ओवाळणी दिली, त्याच्यातले 850 गॅसला गेले, सिलेंडरला गेले 850, राहिले 650. आता 650 मध्ये तेल कितीचं, मीठ कितीचं, तिकीट कितीचं, पीठ कितीचं. बरं हे सगळं झाल्यानंतर बहीण भावाला विचारली, दादा ओवाळणी तर घातली, पण दादीच्या सोयाबीनच्या हमी भावाचं काय? बहीण भावाला विचारायला लागली, दादा ओवाळणी तर घातली, पण दादीच्या कपाशीच्या हमी भावाचं काय? विचार करा. 2013ला गळ्यात काळ घालू बीबीच्या देठापासून काही लोक यात्रा काढत होते. तेव्हा ते म्हणत होते सोयाबीनला किती भाव दिला पाहिजे? 6000चा भाव दिला पाहिजे. आता भाव किती मिळतोय? क्विंटल मागे नुकसान किती? 2000चं. कट्ट्या मागे नुकसान किती झालं आपलं? 1200 ते 1500 कट्ट्या मागे नुकसान झालं. एकरात कट्टे किती काढतोय आपण? एकात किती? 6 कट्टे काढताय का? 6 कट्टे तू काढले म्हणजे 1500 गुणिले 6 9000चं तुझं नुकसान. 10 कट्टे तू काढले
10 गुणिले 1500, 15,000चं तो नुकसान. आणि मग बहीण भावाला विचारायली दाजीचं 12-15,000चं नुकसान करायले आणि मला भरायले 1500. हे बरे आल्यावर तुमचं निवडून आल्यावर तुम्ही पक्ष बदलायचा. 50 ठोके एकदम ओके म्हणायचं. म्हणजे गद्दारीसाठी तुम्हाला 50 ठोके आणि दाजीचं 15,000चं नुकसान करून बहिणीला म्हणताय 1500 ओके. विसरू नका, गमतीचा भाग सोडून द्या, पण केवळ या गोष्टींवर भुलून जाऊ नका यासाठी सांगतो. जी गोष्ट सोयाबीनची झाली, विचार करा, कट्ट्या माग 1500चं नुकसान होतंय. कपाशीला किती सांगितलं होतं? 10,000चा भाव सांगितला होता का नाही? मिळतोय कितीचा? 7,500 नाही मिळत. 6,000 म्हणजे कपाशीचं नुकसान किती झालं? क्विंटल मागे 3,000चं नुकसान झालं कमीत कमी. आता सांगा किती क्विंटल कापूस निघतोय? 10 क्विंटल निघाला तर झालं ना 30,000चं नुकसान. म्हणजे 30,000चं एकरा मागं नुकसान दाजीचं होतंय. मग बहीण विचारती 1500ची ओवाळणी घातली, दाजीचं सोयाबीन असलं तर 15,000चं नुकसान आहे, कपाशी असलं तर 30,000चं नुकसान आहे. पण दाजीवरच थांबत नाही ना. बहीण हे बी विचारती भाज्याचं काय? म्हणजे माझ्या मराठवाड्यामधल्या तरुणाईचा जर विचार केला तर मराठवाड्याच्या तरुणाईमध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड शक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर जयघोष होणार नाही असं मराठवाड्यात एकही गाव सापडणार नाही. पण माझ्या तरुणांच्या हाताला काम मात्र मराठवाड्यातल्या तरुणांना हाताला काम मिळत नाही. विचार करा, 2.5 लाख पद रिकामी आहे. 2.5 लाख पद रिक्त आहेत सरकारची. या 2.5 लाख पदांच्या पगाराची मंजुरी येते राजे हो, पगाराची मंजुरी येते. पण महाराष्ट्रातल्या तरुणांच्या खिशात मात्र पगार जात नाही. आणि 2.5 लाख पदांचा जो काय पगार आहे तो मग मत खरेदी करण्यासाठी ज्या योजना वापरल्या जातात त्याच्यासाठी वापरला जातो. शिक्षकांची 67,000 पद रिक्त आहेत. मगाशी मला गव्हाणे साहेब सांगत होते 67,000 शिक्षकांची पद रिक्त आहेत. 56,000 सेवकांची, शिक्षण सेवकांची पद रिक्त आहेत. शिपाई पदाची ही जागा रिक्त आहे. कोण करतोय? आमच्या बहुजन समाजाची पोरं जातात ना नोकऱ्या करायला. या पण आपल्याला हक्काच्या नोकऱ्या नाही. हक्काच्या नोकऱ्या नाहीत. हाताला जेव्हा काम नसतं तेव्हा डोकं रिकामं राहतं आणि मग डोक्यात वाटेल ते भरून आम्हाला वेगळ्या मार्गाला नेलं जातं. यासाठी जागवा हेच बहीण विचारती. 17 प्रकल्प या महायुतीच्या सरकारनं 12च्या बाहेर जाऊ दिले. वेदांता फॉक्सकॉन गेला, बस ब्रड पार्क गेला, टाटा एअरबस गेला. हे 17 प्रकल्पाची जेव्हा नावं सांगतो तेव्हा विचार करा, तुमच्या घरातला एखादा तरुण या ठिकाणी त्याला नोकरी मिळाली असती तो कामाला लागला असता. पण या सरकारला हे बघवत नाही. म्हणून जे काही महाराष्ट्राच्या वाट्यात आहे ते सगळं गुजरातला चालायलंय, ते सगळं गुजरातला जायला लागलंय. आणि हे भारतीय जनता पक्षाचे नेते त्याच्यावर तोंड उठायला तयार नाही. गेल्या 2.5-3 वर्षात महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या सरकारमधला भारतीय जनता पक्षाचा एक नेता दाखवा का ज्यांनी सांगितलं दिल्लीच्या सरकारला खबरदार मराठी तरुणांच्या वाट्याचा रोजगार तुम्ही गुजरातला पळवला तर. एकाची हिंमत नाही. कारण दिल्लीतून गुबू गुबू वाजलं तर महाराष्ट्रातले भाजपवाले नंदीबाई निस्त्या माना डोलावतात. आणि म्हणून आता ठरवायचंय तुम्हाला, मशिनीवर जर कमळाचं बटन दिसलं तर लक्षात ठेवा, जसं कमळाचं बटन दिसेल तसं स्वतःला विचारा, महाराष्ट्रातल्या राजकारणाची नासाडी कोणी केली? महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातचे रोजगार कोणी पळवले?
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं वाटोळं कोणी केलं? विचार करा, कांदा उत्पादक शेतकऱ्याची जी परिस्थिती होती, कांद्यावर निर्यात बंदी आणली, पाकिस्तानच्या शेतकऱ्याचं भलं केलं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं केलं नाही. टमाट्याला आमच्याकडे भाव आले, नेपाळहून टोमॅटो आयात केला आणि टमाट्याचे भाव वाढले. तुमच्या कपाशीला जेव्हा भाव मिळायला लागला तेव्हा ऑस्ट्रेलियावरून कपाशी आयात केली आणि आपल्या कपाशीचे भाव वाढले. गेल्या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये 19 लाख टन खाद्यतेल आयात केलं आणि 19 लाख टन खाद्यतेल आयात करून आपल्या सोयाबीनचे भाव वाढले. शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येणार नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि आता बघा, निवडणूक पुढे ढकलली. कळले का? हा, ते झाले कसं भावा? एक होतं पोरग, पोरात काय अभ्यास करायची सवय नव्हती म्हणून पोराने काय केलं, बाजूला बसलेल्या एका पोराला सांगितलं, तुला देतो 50, बाकी काय बोललो नाही, तुला 50 देतो, तुझ्या उत्तर पत्रिकेची एक पुरवणी इकडे दे. 40 पानाची एक पुरवणी त्याने त्याच्या उत्तर पत्रिकेला जोडली, तरी काय पास होईना. म्हणून दुसऱ्या पोराला सांगितलं, तुझी तक्रार करील बरं का. त्याला धाक दाखवला, त्याची 40 पानाची पुरवणी आपल्या पेपरला जोडली. 2.5 वर्ष कसं बस घातलं. 2.5 वर्ष कसं बस घातल्यानंतर आता पोराला कळलं, लोकसभेला प्रिलिम झाली ना, लोकसभेला प्रिलिम झाली, तसं पोराला कळलं आता काय पास होत नाही गड्या. म्हणून बापाचा वशिला लावला आणि सांगितलं तेवढी परीक्षा पुढे टाकला. आता कळलं का राजा पोरग कोण येते, वर्ग कोण आहे ते कळलं. म्हणून लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक पुढे ढकलताना माननीय निवडणूक आयोग काय म्हणाला, महाराष्ट्रात पाऊस आहे, महाराष्ट्रात गणेशोत्सव आहे, पितृपक्ष आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, नवरात्र आहे. 5 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्राची निवडणूक झाली तेव्हा सुद्धा पितृपक्ष होता, गणेशोत्सव होता, दसरा होता, दिवाळी होती, सगळं होतं. बदललंय काय, तर महायुतीच्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हणून निवडणुका घ्यायला घाबरायले. पण शेतकऱ्याची लेकरं, पाऊस लांबणीवर पडला म्हणून आम्ही हातपाय गाळून बसत नाही, दुबार पेरणी करायला आम्ही कंबर कसतोय. तशी निवडणूक लांबणीवर गेली तरी दुबार पेरणी विसरू नका. जिंतूर विधानसभा मतदारसंघाविषयी जेव्हा बोलायचं, मगाशी विजयराव म्हणाले, बांबळे साहेब मला आठवतं 5 वर्षापूर्वी ही अशीच विराट सभा याच मैदानात होती, काँग्रेस याच मैदानात अशीच विराट सभा बांबळे साहेबांनी घेतली होती. आणि तेव्हा खात्री वाटत होती मला की नक्कीच महाविकास आघाडीचा आमदार म्हणून बांबळे साहेबांना विधानसभेत बघायला मिळेल. पण जरा गेल्या वेळी कमी पडलो भाऊ, जेमतेम 1700-1800 मतं फक्त आधी पडली असती, जास्त थोडा जोर लावला असता तर विजयराव भांबळेंसारखा एक कर्तृत्ववान आमदार पुन्हा या जिंतूर विधानसभेला मिळाला असता. पण झालं गेलं, सोडून द्या. आज जिंतूर विधानसभा मतदारसंघाला फार मोठी अजूनही विकासाची आस लागून राहिली. तुम्ही मुंबईला जा, पुण्याला जा, नाशिकला जा, छत्रपती संभाजीनगरला जा, तुम्हाला जिंतूरचा युवक जेव्हा जेव्हा भेटतो, जेव्हा जेव्हा जिंतूरचा युवक भेटतो तेव्हा तेव्हा काळजावर एक वरकाडा उठतो की जिंतूरच्या युवकाच्या हाताला काम या स्थानिक ठिकाणी नाही, म्हणून त्याला घरदार सोडून बाहेर जाऊन नोकरीच्या शोधात काम करावं लागतं. हा जर विकासाचा दुष्काळ संपवायचा असेल तर 20 वर्ष एका घराण्याच्या हातात जी सत्ता दिली होती, आता भाकरी फिरवा आणि विजयराव भांबळे साहेबांना जिंतूरचा आमदार करा, एवढीच तुम्हाला कळकळीची मागणी करतो. 2014 ते 19 भांबळे साहेब आमदार होते, पण 14 ते 19
भांबळे साहेब आमदार असताना अनेक विकासाची कामं केली. विरोधी पक्षातला आमदार असताना सुद्धा भांबळे साहेबांनी कामं केली. यंदा तर महाविकास आघाडीचं सरकार येणारी काळ्या दगडावरची वेग आहे आणि विजय भांबळे साहेब सत्तेचा आमदार असणार आहे. त्यामुळे आता उपच कसर सोडू नका एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद साहेब. हजारो महिलांना एकत्रित करण्यात आलं. नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळं सरकारी खर्चाने देण्यात आलं. स्वतःची योजना लोक स्वीकारतील की नाही याची भीती असल्यामुळं त्या योजनेचा प्रचार करतच आता ही हिंडायला लागले. सरकार चालवत नाही. सरकार चालवण्याकडे याचं लक्ष नाही. योजना जाहीर ज्या केलेल्या आहेत त्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी 300 कोटी खर्च करणार, तरी देखील आत्मविश्वास नाही. म्हणून आता त्या योजना घराघरापर्यंत पोहोचवायला 10,000 रुपये पगारी 3 महिन्यासाठी कामगार मिळणार. तुमच्या घरात जर कोणी योजना सांगायला आला त्याचं म्हणणं ऐकायच्या आधी त्याला विचारत तुझा पगार किती देईल. महिन्याला 10,000 रुपये देऊन माणसं नेमून प्रचार करायचा, सरकारी खजिन्यातून प्रचार करायचा प्रकार भारतीय लोकशाहीमध्ये आजपर्यंत कधीच झाला. याचा अर्थ यांना प्रचारक नाही, याचा अर्थ यांना आत्मविश्वास नाही, याचा अर्थ यांच्या कार्यकर्त्यांना लोक जुमानत नाही. आणि म्हणून अधिकची फौज पगारी फौज प्रचारासाठी लावण्याचं काम आज महाराष्ट्राचं सरकार करतं. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की आमचा पक्ष फुटला. अनेक जण तिकडं कुठंतरी भोपाळला मोदी साहेबांनी 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि 3 दिवसात सगळे गायब झाले. एक माणूस राहिला नाही. जाऊन तिकडं शपथ घेतली. महाराष्ट्रात काही लोक प्रामाणिक एकनिष्ठ पवारसाहेबांचे राहिले. मला अभिमान आहे तुमचा नेता विजय भांबळे हा पवार साहेबांची एकनिष्ठ राहिला. त्यांनी तोंडावर जाऊन सांगितलं या मार्गाने मला येता येणार नाही, मी पवार साहेबांच्या बरोबर राहणार. आणि म्हणून मला त्यांचं पहिल्यांदा आज अभिनंदन केलं पाहिजे की ठाम निर्णय घेऊन पवार साहेबांच्या मागे तुमचा नेता राहिला. जे नेते तिकडे गेले त्यांना लाचार म्हणून तिथल्या सामान्य नागरिकांनी त्यांचा नेतृत्व अवैधलं. म्हणजे इकडे राहिले लहान असो मोठे असो लोकांनी त्यांना सन्मान दिला, सामाजिक प्रतिष्ठा दिली. तिकडे गेलेले एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेले आमदार, यांच्या बरोबर गेलेले आमदार का गेले सगळ्यांना मी त्याच्यात जास्त बोलणार. आज महाराष्ट्रामध्ये मगाशी सांगितलं आमच्या अमोल कोल्हेने उद्योग गेले, महागाई वाढली, शेतीमालाला भाव नाही. महाराष्ट्रामधल्या आमच्या आया बहिणींच्यावरच्या अत्याचाराचं प्रमाण मागच्या काही वर्षात प्रचंड वाढलं. महिलांना सुरक्षितता वाटत नाही. या महाराष्ट्रामध्ये शाळा खोल्यांची प्रचंड अशी अडचण निर्माण झालेली आहे. शाळा प्राथमिक शाळा आता जवळपास यांनी बंद करत आणल्या. खासगी शाळा पोरांना घालायला लागतं, तिथं फी भरावी लागते. सरकारी शाळा बंद करण्याचा डाव कुणाचा हा एक प्रश्न आहे. 20च्या आधी जर पटसंख्या आली तर ती बंद करायचं. शाळा बंद केली की तिथल्या खासगी शाळा जोरात चालणार. या व्यवस्था महाराष्ट्रात तयार होत आहेत आणि त्यामुळं आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे की महाराष्ट्रात काय चाललंय. महाराष्ट्रात सरकारच्या प्रत्येक फाईलवर राज्याचे अर्थसचिव येतात. आता नवीन फाईल पाठवू नका, पैसे नाही. महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक न्याय खात्यातले पैसे यांच्या योजनांना वळवायला सुरुवात झाली. आदिवासी विभागातले पैसे यांच्या योजनांना वळवायला सुरुवात झालेली आहे.
या महाराष्ट्रातले जिल्हा नियोजन मंडळाच्या DPDC मध्ये आणलेले पैसे देखील यांच्या योजनांना वळवायला सुरुवात झाली आहे. आता सगळा विकास बंद. जी काही टेंडर काढून तुम्ही टेंडर भरलं असेल तुमच्यापैकी तर पैसे जेवढे खात्यावर त्या बजेटमध्ये दाखवलेत ना तेवढे पण आता तुमच्या हातात मिळणार नाही. सगळे बंदी करून 1-2 योजनांसाठी पैसे खर्च करणं फक्त 2 महिन्यासाठी हा प्रयत्न काही लोक करतात. आणि म्हणून आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातली बेकारी कमी करायची असेल तर मुख गिळून गप्प बसणाऱ्या सरकार जे दुसऱ्या कुठल्याही राज्यात आपला प्रकल्प घेण्यासाठी गप्प बसतात त्यांच्या विरोधी आता आपण आवाज उठवला पाहिजे. महाराष्ट्रात महागाई हा प्रश्न आहे, बेकारी ही दुसरी मोठी समस्या आहे, सामाजिक विषमता निर्माण करण्याचं जे काम देशात चाललंय, आर्थिक विषमता ही दुसरी मोठी समस्या आहे. तुम्हाला माहिती आहे की माहित नाही, 10 वर्षात 200 लोक भारतातली बिलियनर झाली, बिलियनर. आणि लाल किल्ल्यावरून पंतप्रधान जाहीर करतात की 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल. याचा अर्थ श्रीमंत आणि गरिबांची दरी यांनी वाढवली या 10 वर्षात. आणि उर्वरित लोक श्रीमंत होतात. या देशातलं कॉन्ट्रॅक्ट विमानतळाचा असो, रेल्वेचा असो, बंदराचा असो, रस्त्याचा असो, टनेलचा असो, ठराविक लोकांनाच देण्याची व्यवस्था भारतात आणि महाराष्ट्रात. आणि दुसऱ्या बाजूने सामान्य लोकांनी फक्त बघत बसायचं. हा प्रकार गेले काही महिने, काही वर्ष यांचं सरकार एकनाथ शिंदेचं आल्यापासून सुरू झालेलं. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या विरोधी लढायचं. हे लढत असताना जिंतूर लोकसभा मतदारसंघ, जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये विजय भांबरे सारखा नेता आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्याच्या काळात पाठवायचा आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी कामाला सुरुवात करा. आता निवडणुका कधी होतील आम्हाला वाटायचं 20 ऑक्टोबर पर्यंत होतील. लोकसभेच्या निकालाचा एवढा महाराष्ट्र सरकारने धसका घेतलेला आहे. नोव्हेंबर मध्ये निवडणुका कशा पुढे ढकलता येतील हा प्रयत्न हे सरकार करते. काल निवडणूक आयोगाने 2च राज्याच्या निवडणुका घ्यायच्या. मोदी लाल किल्ल्यावर काय म्हणतात, एक भारत देशामध्ये एका दिवशी सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे. 1 इलेक्शन 1 नेशन 1 इलेक्शन. पण त्यांचाच आयोग जाहीर करतो 2च राज्यांच्या निवडणुका, उरलेल्या 2 राज्यांच्या निवडणुका त्यांचा आयोग जाहीर करत नाही. याचा अर्थ सरकारला सोयीच्या तारखेला यांना निवडणुका घ्यायच्या आहेत. आणि महाराष्ट्रातलं सरकार मी नेहमी सांगतो घाबरलेलं सरकार आहे, त्यांना निवडणुका कधी घ्यायच्या हे कळेना. आता म्हणे दिवाळीच्या नंतर घेऊया. आता दिवाळीच्या नंतर घेत असेल तर महाराष्ट्रातली दिवाळी जोरात करतील. इतकी प्रचंड मोठी दिवाळी करतील तुम्ही बघा. आणि महाराष्ट्रातली दिवाळी झाल्यानंतर 15 तारखेला मतदानाला नोव्हेंबरच्या हे सामोरं जातील, 20 तारखेला सामोरं जातील. आणि म्हणून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. लोकसभेत देखील प्रचंड पाऊस पैशाचा पडला. तुम्ही काही चिंता करू नका. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाने आपलं मत विकलं नाही, आपलं मत शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्याच मागे उभा केलं. आणि म्हणून महाराष्ट्र स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा, स्वाभिमानी मतदारांचा राज्य आहे. त्यामुळे चिंता करण्याची काही कारण नाही. आज आपल्या सर्वांना टीव्हीवर बघाल सगळीकडे मोठमोठे मेळावे चालू, सरकारी स्पॉन्सर्ड मेळावे, सरकारच्या खर्चाने मेळावे. मला कधी कधी तर बघून वाटतं की यांना राज्य करायला वेळ मिळतो की नाही. सगळीकडे सभा संमेलन करतच फिरतायत ना, राज्य कोण करतंय आणि राज्यातल्या लहान सहान गोष्टींकडे लक्ष कोण देतंय. आणि त्यामुळं महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या लोकांचं चित्त आता ठिकाणावर राहिलेलं नाही. त्यांना महाराष्ट्रात पुन्हा आपण कसे निवडून येऊ यासाठी प्रयत्नाची ती शिकस्त करायला लागली. मी या मतदारसंघात आलो त्यावेळी बरेच जण सांगायला लागले की विजयराव भांबरेंच्या विरोधी सध्या जे आमदार आहेत
त्यांच्या घरातलं कोणीतरी IPS अधिकारी आहे. आणि मला तक्रार अशी करण्यात आली की ते IPS अधिकारी वेगळ्या ठिकाणी फिरतात आणि त्याला प्रेशर करतात आणि प्रभाव निर्माण करतात. छोट्या छोट्या गुन्ह्यात पोलिसांच्यावर दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करायला लावतात अशी मला माहिती कार्यकर्त्यांनी दिलेली. मी त्यांना विनंती आपल्या मार्फत करेन की तुम्ही तुमची नोकरी करा. घरातले लोक इतर निवडणूक करतील, तुम्ही काही चिंता करू नका. पण तुमचा प्रभाव वापरून इथल्या मतदारांना धमकावण्याचं काम जर तुम्ही करत असेल तर पुढं भविष्य काळात ते जरा भारी जाईल. कारण सरकार त्यावेळी परत म्हणू नका की तसं काही झालं नाही. आपल्या ऍडव्हान्स मध्ये वॉर्निंग देतो. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही गोळा केलेली आपली माणसं. पण आता पुण्यात एक कार्यक्रम घरामगाशी सांगत असतात, कितीतरी हजारो एसट्या लावून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सरकारी कर्मचारी, कलेक्टर, कमिशनर यांना कामाला लावून प्रचंड मोठी सभा घेतली. प्रचंड सरकारी पैशाने आलेल्यांना नाश्ता, जाताना जेवण. आणि तुम्ही राज्यकर्ते आहात, राज्य करा. तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचा दिमाग जरा मर्यादित ठेवा. आमच्या अंगणवाडीच्या सेविकांचे पगार वेळेवर देण्यात आले. आमच्या संजय गांधी निराधार योजनेतल्या गोरगरिबांची मानधन वेळेवर येत नाही, त्यांना मिळणारे पेन्शन वेळेवर येत नाही. आता हळूहळू आर्थिकदृष्ट्या एवढी कोंडी होणार आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची देखील पंचायत होईल. आणि त्यामुळं तुम्ही राज्य करा. अशा स्वरूपाच्या इव्हेंट त्या महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित नाहीये. अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी करून महाराष्ट्राच्या नजरेत आणखी तुम्ही पडताय. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांच्या मार्फत सरकारला विनंती आहे की अजून 3 महिने राहिले. अनेक प्रश्न आहेत, ते तुम्ही सोडवावेत अशी आमची अपेक्षा आहे. सोडवण्यासाठी तुम्ही वेळ पुढे मागताय असं मी समजतो. आज पुन्हा एकदा विजय भांबळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की जिंतूर विधानसभा मतदारसंघ हा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडून आणण्याची जबाबदारी. मागच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी मशालीचं काम केलं. आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे लोकसभेच्या उमेदवारांचं, बंडू जाधवांचं बऱ्यापैकी चांगलं तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. आता विधानसभेला आपल्याच नेत्याची लढाई आहे, विजय भांबळेंची लढाई आहे. आणि त्या लढाईमध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हा एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणखीन एक सांगतो, शरद पवार साहेबांच्याकडे निष्ठावंत नेत्याचं चीज होतं. राजकारणात आपला नेता पुढे न्यायचा असेल तर हा नेता तर आताच्या पुढाप्रमाणे जपा. महाराष्ट्राचं सरकार होताना योग्य त्या पद्धतीनं त्यांना न्याय देण्याचं काम देखील महाराष्ट्रात होईल. तुम्ही सावधतेने आणि सक्षमतेने काम करा एवढंच या निमित्तानं सांगतो. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका, बूथ पर्यंत जाऊन काम करा आणि सक्षमतेने उद्याच्या निवडणुका आपण सगळे लढूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. निवडणुकांपर्यंत आणखीन काही सभा होती, पण शिवस्वराज्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोरचे काही प्रश्न तुम्हाला मांडून सांगावे यासाठी आलेले असले तुम्ही भव्य दिव्य स्वागत आमचं केलं. इथं येण्यासाठी वेळ लागण्याचं कारण वाटेनं जागोजागी हे स्वागत होत होतं. त्या सर्वांचा आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. हर काम के लिए महाविकास आघाड़ी की जनता साथ में रहते हैं. और मैं इतना ही मेरे मुस्लिम भाई को कहना चाहता हूँ कि मुस्लिम भाई जो करके लोकसभा को सबसे आगे आके जो महाविकास आघाड़ी की है,
बिल्कुल मुस्लिम समाज अल्पसंख्यक समाज के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हर तरीके से उनके साथ रहेंगी, ऐसा मैं आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तो साथ में रहेगी, लेकिन वो कौन सी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है जो मुस्लिम समाज के साथ में रहेगी? आपको खास तौर से यहाँ का जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघ का जो मुस्लिम समाज और दीगर जो समाज है, खास तौर से भामरे साहब को रिटर्न वापस लाना चाह रहे हैं, क्या कहना चाहेंगे इस बारे में? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बोलते शरद चंद्र पवार और जो नेता हर समाज का ध्यान देते हैं वो शरद पवार है, और पवार साहब के नेतृत्व में हम सब कार्यकर्ता काम करते हैं और हर समाज का काम करने की कोशिश हम सभी कार्यकर्ता करते हैं, उसी तरीके से आगे भी करेंगे, ऐसा मैं आश्वासन करता हूँ। राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार इनके राष्ट्रवादी गठ में आज 4 थाना के कांग्रेस के कुछ पदाधिकारियों ने प्रवेश किया है, इस बारे में क्या कहना चाहिए? चारठाना उनकी नहीं, चारठाना बिजली कुंजगांव, जिंतूर शहर, सेलू शहर, ऐसे 15-20 गाँव के कार्यकर्ताओं ने आज कांग्रेस, भाजपा, शिंदेगढ़ ऐसे अलग अलग पार्टी में कार्यकर्ता थे, वहाँ उनको कुछ न्याय नहीं मिला, उनके मसले हल हो गए, इसलिए उन्होंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है और बहुत बड़ी तादाद से एक अच्छे कार्यकर्ता है, समाज में काम करने वाले कार्यकर्ता, चेयरमैन, एक प्रमुख कार्यकर्ता हमारा उन्होंने प्रवेश किया है, यहाँ की सिरत हुई है, ऐसे असंख्य कार्यकर्ता ने प्रवेश किया है, मैं उनका बहुत बहुत उनको मुबारकबाद देता हूँ। ये न्यूज कवर की हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, द फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबुली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मुबीन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, उसी के साथ में महबूद खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। ये परभनी शहर का इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी का एक रास्ता है जो धार रोड से होता हुआ, ये सीमेंट का रास्ता आप मेरे पीछे देख रहे हैं जो इफ्तिखार कॉलोनी को जा रहा है। स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से ये सर्विस दी जा रही है और एनए कलेक्टर लेआउट जो यहाँ पर प्लॉटिंग निकाली गई है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये सुविधा परभनी शहर के धार रोड से होते हुए इफ्तिखार कॉलोनी में और इफ्तिखार पार्क में डायरेक्ट ये सीमेंट रास्ता दिया गया है और ये रास्ता पूरी तरह से उस कॉलोनी को जोड़ने के लिए दिया गया है। हम आपको पूरा रास्ते का लोकेशन देते हैं कि किस तरह से धार रोड से होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क को ये रोड रास्ता, सीमेंट रास्ता अटैच हो रहा है। ये सर्विस सिर्फ इफ्तिखार कॉलोनी के वासियों के लिए ही स्पेशली दी गई है। परभनी शहर के धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड है, ये सीमेंट रोड स्काई लाइन कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा मेराज सिद्दीकी इनकी जानिब से बनाया गया है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी के लिए। जो रास्ता हम आपको बता रहे हैं, ये जो लोकेशन हमने आपको बताया है, ये धार रोड से होता हुआ इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क के लिए स्पेशली ये जो रास्ता बनाया गया है सीमेंट रास्ता, ये यहाँ से टर्न होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क में इस तरह से जा रहा है। ये नज़ारा हम आपको सिर्फ और सिर्फ परभनी आज तक पर बता रहे हैं। ये नज़ारा आप देख लीजिए कि किस तरह से यहाँ से शुरू हो रही है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी की ये प्लॉटिंग। रास्ता तो आपने देख लिया है कि किस तरह से यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में आने के लिए जो लोकेशन हमने आपको बताया है, धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड स्पेशली बनाया गया है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क की एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग है। और एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग आप ये देख लीजिए कि यहाँ पर लाइट की सुविधा किस तरह से अवेलेबल करा कर दी गई है और लाइट की सुविधा के अलावा यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़ लगाए गए हैं। ये झाड़ भी देख लीजिए 15 से 20 फीट ऊंचे ये झाड़ है और हर प्लॉट के सामने झाड़ है, हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन है, हर प्लॉट के सामने नाली बनी हुई है। सीमेंट और कंक्रीट में जो नाली बनी हुई है, ये नाली भी स्पेशली इस प्लॉटिंग के लिए ही बनी हुई है। अब ये देख लीजिए कि किस तरह से यहाँ पर रास्ते का काम किया गया है और इस रास्ते के काम को अच्छी तरह से डेवलप किया गया, अच्छी तरह से इस रास्ते को सीमेंट रोड को बनाया गया है। इफ्तिखार पार्क में जो सर्विस दी जा रही है, गट्टू के रास्ते का काम शुरू है, गट्टू बिठाना चालू है। जिस तरह से यहाँ पर सीमेंट रोड बनाया जा रहा है, सीमेंट रोड के अलावा यहाँ पर दोनों साइड से जो गट्टू बिठाए जा रहे हैं,
ये गट्टू का पूरी तरह से काम शुरू है और यहाँ इस तरह से एंजॉय करते हुए लोग जाते हुए भी नजर आ रहे हैं आपको इस सीमेंट रोड से। यहाँ पर 115 प्लॉट में से 71 ऐसे प्लॉट है जिनकी कीमत 13,50,000 रुपये एक प्लॉट की कीमत बताई जा रही है। 22 बाई 40 के प्लॉट्स है और 22 बाई 40 के बाद में यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़, हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन और हर प्लॉट के सामने से सीमेंट और कंक्रीट की एक नाली, मजबूत नाली दी गई है। ये गट्टू का काम आप मेरे पीछे देख रहे हैं कि किस तरह से यहाँ पर गट्टू का काम दोनों साइड से शुरू किया गया है। इस तरह से हर प्लॉट के सामने रास्ते के बाजू के साइड से पूरी तरह से गट्टू भी बिठाए जा रहे हैं। इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में जो सर्विस दी जा रही है, स्पेशली इस प्लॉटिंग के लिए स्पेशल डीपी लाई गई है सैंक्शन कराकर। यह डीपी और इसके अलावा यहाँ पर ये बस्ती के साइड में बस्ती यहाँ पर अवेलेबल है, पहले से ही बस्ती यहाँ पर मौजूद है और इस बस्ती के ख़त्म होते ही यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी यहाँ पर मेराज सिद्दीकी साहब इनकी जानिब से सर्विस दी जा रही है कि इनके प्लॉटिंग में एक स्वतंत्र डीपी भी अवेलेबल है, लाइट के कनेक्शन अवेलेबल है, झाड़ हर प्लॉट के सामने अवेलेबल है, उसी के साथ में सीमेंट और कंक्रीट की नालियां अवेलेबल है। हर झाड़ को महफूज रखा गया है और हर झाड़ को पानी भी दिया जा रहा है। हर प्लॉट पर यहाँ पर नल का कनेक्शन भी अवेलेबल है। इस तरह की सर्विस यहाँ पर दी जा रही है।